उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे एक भीषण अपघात घडला आहे। या अपघातात कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे। हा अपघात ओव्हरटेकिंग करताना घडला असून कारने टेम्पोला जोरदार धडक दिली। ओव्हरटेक करताना दाट धुक्यामुळे समोरील वाहन न दिसल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या अपघातात मृतांपैकी 6 जण एकाच कुटुंबातील होते। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। टेम्पोमध्ये प्रवास करणारे लोक मोरादाबाद रेल्वे स्थानकावरून धामापूरकडे येत होते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांपैकी 6 जण एकाच कुटुंबातील आहेत। झारखंडमध्ये लग्न आटपून संपूर्ण कुटुंब घरी परतत होते। मृतांमध्ये 4 पुरुष, 2 महिला आणि एका मुलीचा समावेश आहे। हे कुटुंब लग्न आटपून परतत होते। मिळालेल्या माहितीनुसार रस्ता अपघातातील सर्व मृत झारखंडमधील एका लग्नातून घरी परतत होते। मृतांमध्ये खुर्शीद, त्यांचा मुलगा विशाल, सून खुशी याशिवाय मुमताज, पत्नी रुबी आणि मुलगी बुशारा यांचा समावेश आहे। हे कुटुंब झारखंडहून वधूसोबत परतत होते। या अपघातात नवविवाहित जोडप्यांसह एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे।